राजकीय घडामोडींनी वातावरण तापलेलं असतानाच आता पाहूया एक वेगळीच पण सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आलेली हटके बातमी। मेकअपमुळे तरुणीचा चेहरा-मोहरा पूर्ण बदललाय। व्हायरल व्हिडिओवर सोशल मीडियात चांगलीच चर्चा। आज सोशल मीडियावर एक मेकअपचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। या व्हिडिओमध्ये एक तरुणी सुरुवातीला अगदी साध्या रूपात दिसते, त्यानंतर प्रोफेशनल मेकअप, साडी आणि दागिन्यामुळे तिचा लूक पूर्णपणे बदललेला दिसतोय। मेकअप झाल्यानंतर ती इतकी वेगळी दिसते की अनेकांना ती तीच व्यक्ती आहे यावर विश्वासच बसत नाही। पुढे व्हिडिओमध्ये मेकअप काढल्यानंतर पुन्हा तिचं नैसर्गिक रूप दिसतं आणि त्यामुळे पाहणाऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसतोय। हा व्हिडिओ @मिमीक्रॅकर या एक्स प्लॅटफॉर्मवरील अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय। या व्हिडिओसोबत दिलेल्या कॅप्शनमुळे ही चर्चा रंगली। आतापर्यंत या व्हिडिओला 20,000हून अधिक व्ह्यूज मिळालेत। या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया मिश्र स्वरूपाच्या आहेत, तर काही जणांनी मेकअपमुळे होणारा मोठा बदल पाहून आश्चर्य व्यक्त केलंय, तर काहींनी यावर विनोदी आणि टोमणेबाज प्रतिक्रिया दिल्या आहेत। तर काही लोकांनी प्रोफेशनल मेकअपमुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रूपात किती फरक पडू शकतो याकडे सर्वांचं लक्ष वेधलंय। या व्हायरल व्हिडिओमुळे सोशल मीडियावर मेकअपचे परिणाम, नैसर्गिक रूप आणि बाह्य बदल यावर चर्चा सुरू झाली असून हा विषय सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरतोय। आज महाराष्ट्राच्या राजकारणात राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची चर्चा सुरू झाली आहे। ज्येष्ठ नेते शरद पवार यांना यावेळी राज्यसभेवर पुन्हा खासदार होता येईल का याबाबत प्रश्न उपस्थित झाले। AIMIMचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी या संदर्भात विधान करत सध्याचे राजकीय गणित मांडले आहे। ओवैसी यांच्या म्हणण्यानुसार शरद पवार यांचा राज्यसभेचा कार्यकाळ मार्च 2026 मध्ये संपत आहे। राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी विधानसभेतील आमदारांचे ठराविक संख्याबळ आवश्यक असते। मात्र सध्याच्या महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीत पवार यांच्या बाजूने आवश्यक तेवढे मतबळ उपलब्ध आहे का याबाबत शंका व्यक्त केली जाते। राज्यसभा निवडणूक ही थेट जनतेच्या मतावर न होता आमदारांच्या मतावर आधारित असल्याने सत्ता समीकरणे आणि युती महत्त्वाच्या ठरतात। त्यामुळे आगामी काळात कोणती राजकीय जुळवाजुळव होते यावर शरद पवार यांच्या राज्यसभेतील भवितव्य अवलंबून असणार आहे। ओवैसींच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय चर्चांना वेग आला असून पुढील काही दिवसात राज्यसभा निवडणुकीचे चित्र अधिकच स्पष्ट होण्याची शक्यता आहे। सर को पलटाकर वापस चले गए, जिन्होंने हमारे बच्चों की जवानी को जेल में बर्बाद होते देखकर ये लोग आवाज नहीं उठाए। हम एक नमाज के लिए रुक चुके, अज़ा के रुक चुके हैं। मुझे जाना वो हो चुका है। मैं अपनी तकरीर को मुकम्मल कर लेता हूं। मेरे अजीज दोस्तों और बुजुर्गों, सही एक अज़ा के लिए रुक चुके। बहरहाल मेरे भाई, मैं आपसे अपील कर रहा हूं कि मंजलिस को वोट देकर कामयाब करिए। और दूसरा जलसा कब है? 10 तारीख को मैं फिर आ रहा हूं इंशाअल्लाह। क्या कहेंगे? कहाँ पे? बहरहाल बाजू के ग्राउंड में आप आएंगे ना? आई लव यू, यू लव मी ऑल्सो, आई नो दैट। बहरहाल मेरे अजीज दोस्तों और बुजुर्गों, डरने और घबराने की जरूरत नहीं है। यकीनन जहां कहीं भी मॉब लिंचिंग होगी हम उसकी मजम्मत करते हैं। तो मेरे साथ नारा लगाइए, नारे तकबीर, नारे तकबीर। देशातील बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी समोर येते। बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी 5 दिवसीय कामकाजाच्या आठवड्याच्या मागणीसाठी 27 जानेवारी 2026 रोजी देशव्यापी संप पुकारण्याचा इशारा दिला। या संपाची हाक युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स या संघटनेने दिली आहे। सध्या बँकांना दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी असते, मात्र सर्व शनिवारी सुट्टी देऊन सोमवार ते शुक्रवार असा 5 दिवसाचा आठवडा लागू करावा अशी कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी आहे। याबाबत सरकार आणि बँक व्यवस्थापनाकडून ठोस निर्णय न झाल्याने संघटनांनी संपाचा मार्ग निवडला आहे। हा संप झाला तर 25 जानेवारी शनिवार, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन आणि 27 जानेवारी संपाचा दिवस, यामुळे बँकिंग सेवा सलग 3 दिवस प्रभावित होण्याची शक्यता आहे। याचा परिणाम रोख व्यवहार, चेक क्लिअरन्स, कर्ज प्रक्रिया आणि शाखेतील कामकाजावर होऊ शकतो।
दरम्यान ऑनलाईन बँकिंग सेवा सुरू राहण्याची शक्यता असली तरी प्रत्यक्षात शाखेतील कामांसाठी नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागू शकतो. दरम्यान ऑनलाईन बँकिंग सेवा सुरू राहण्याची शक्यता असली तरी प्रत्यक्षात शाखातील कामांसाठी नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे ग्राहकांनी आवश्यक बँकिंग व्यवहार आधीच पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दिल्ली दंगली प्रकरणीशी संबंधित महत्त्वाच्या घडामोडीत आज सर्वोच्च न्यायालयाने आरोपी उमर खालिद आणि शर्जील इमाम यांचे जामीन अर्ज फेटाळले आहेत. त्यामुळे हे दोन्ही आरोपी सध्या तुरुंगातच राहणार आहेत. न्यायालयाने स्पष्ट केले की या प्रकरणात दोघांवर गंभीर स्वरूपाचे आरोप असून त्यांची भूमिका इतर आरोपींपेक्षा वेगळी आणि अधिक गंभीर असल्याचं प्राथमिक स्वरूपात दिसून येते. त्यामुळे या टप्प्यावर जामीन देणं योग्य ठरणार नाही असं न्यायालयाने नमूद केले. या प्रकरणात काही इतर आरोपींना अटीसह जामीन मंजूर करण्यात आला असला तरी उमर खालिद आणि शर्जील इमाम यांच्या बाबतीत न्यायालयाने वेगळी भूमिका घेतली. तसेच खटल्याला उशीर होत असला तरी तो एकटाच जामीन देण्याचा आधार ठरू शकत नाही असंही न्यायालयाने स्पष्ट केलंय. या निर्णयामुळे दिल्ली दंगली प्रकरणाशी संबंधित न्यायालयीन प्रक्रिया आणि UAPA अंतर्गत असलेल्या प्रकरणावर पुन्हा एकदा देशभरात चर्चा सुरू आहे. आज क्रिकेटच्या दुनियामधील एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. बांगलादेशाने भारतीय प्रीमियर लीग आणि काही इतर भारतीय क्रीडा स्पर्धेच्या प्रसारणावर बंदी लावण्याचा निर्णय घेतलाय. असा निर्णय सोमवारी जारी करण्यात आलेल्या निवेदनातून देण्यात आलाय. ज्यात म्हटलं आहे की IPL सह संबंधित सर्व कार्यक्रम बांगलादेशामध्ये प्रदर्शित केले जाणार नाहीत. बांगलादेशाच्या या निर्णयामागे मुख्य कारण म्हणून भारतात होणाऱ्या T20 विश्वचषक खेळासाठी आपला संघ न पाठवण्याचा निर्णय आणि काही काळापूर्वी घडलेल्या बांगलादेशी खेळाडूंचा IPL मधून वगळला जाणारा वाद याची भूमिका असल्याचे संकेत आहेत. हा निर्णय क्रिकेट आणि क्रीडा संबंधावर तणावाचा संकेत देतोय. कारण बांगलादेशाने सुरक्षा आणि राजकीय कारणांचा हवाला देत IPL प्रसारणावर निर्बंध लागू केलेत आणि पुढील महिन्यातील T20 विश्वचषकासाठी भारतात खेळण्याचा आपला संघ न पाठवण्याचा इशाराही दिला आहे. यापूर्वी 1 जानेवारी 2026 पासून या वादाचे पहिले संकेत सामाजिक माध्यमावर आणि बातम्यांमध्ये दिसू लागले होते, जेथे बांगलादेशी खेळाडूंच्या IPL मध्ये सहभागाबद्दल वाद निर्माण झाला होता. नाशिक येथे होणाऱ्या आगामी कुंभमेळ्याच्या तयारी दरम्यान त्र्यंबकेश्वरमध्ये वाद निर्माण झालेत. कुंभमेळ्यासाठी सुरू असलेल्या विकास आणि पायाभूत सुविधांच्या कामावरून साधू महंतांनी नाराजी व्यक्त केली आहे. कामाच्या नियोजनात पारदर्शकता नसल्याचा आरोपही त्यांनी केलाय. साधू महंत आक्रमक भूमिकेत आले असून मागण्या मान्य न झाल्यास कामावर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आलाय. साधू महंताचं म्हणणं आहे की त्र्यंबकेश्वरच्या धार्मिक परंपरा, साधू समाजाच्या सूचना आणि स्थानिक बाबींचा पुरेसा विचार केला जात नाही, तर प्रशासनाकडून कामे नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान या वादामुळे कुंभमेळ्याच्या तयारीवर परिणाम होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. प्रशासन आणि साधू महंत यांच्यातील चर्चेतून मार्ग निघतो का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील आगामी मालिकेपूर्वी भारतीय संघ निवडणुकीबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मधल्या फळीत खेळणाऱ्या श्रेयस अय्यर यांना या मालिकेसाठी संघातून वगळण्यात आल्याचं संघ रचनेवर चर्चा सुरू झाली आहे. निवड समितीने संघातील संतुलन आणि सध्याच्या फॉर्मचा विचार करून हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत मधल्या फळीतील जागा कोण भरून काढणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. याच पार्श्वभूमीवर चेन्नई सुपर किंग्समधील काही भारतीय खेळाडूंनी संधी मिळू शकते का यावर चर्चा होत आहे. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. दरम्यान भारतीय संघ व्यवस्थापन आणि निवड समितीचा भर न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकांसाठी योग्य संयोजन तयार करण्यावर असल्याचं स्पष्ट होत आहे. अंतिम संघ कोणता असेल आणि कोणाला संधी मिळेल हे मालिकेच्या सुरुवातीपूर्वी स्पष्ट होण्याची शक्यता आहे. बीड जिल्ह्यातील एक दुर्दैवी घटना आज समोर आली आहे. ऊस तोडणीसाठी कामाला असलेला गणेश डोंगरे नावाचा तरुण मजूर याचा मृत्यू अपघातात झालाय आणि हा प्रसंग त्याची पत्नी फेसबुक लाईव्हवर बोलत असताना घडलाय. त्यावेळी पत्नी थेट लाईव्ह करत असताना ट्रॅक्टरची ट्रॅली अचानक गणेश डोंगरे यांच्या अंगावर पडली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला, असे स्थानिक पोलिसांनी सांगितले. गणेश डोंगरे हे सोशल मीडियावर सक्रिय होते आणि रील व्हिडिओमुळे ते लोकप्रिय होते. या दुःखद घटनेमुळे त्यांची पत्नी आणि 3 लहान मुलींना मोठा धक्का बसलाय. तसेच संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जाते.
अधिकारिक तपास सुरू असून पोलीस आणि स्थानिक प्रशासन या घटनेच्या परिस्थितीची चौकशी करत आहे. या प्रकारामुळे सुरक्षितता आणि कामाच्या ठिकाणी काळजीच्या बाबतीत चर्चा वाढली आहे.